नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण करणार आहोत पाणीपुरी। तर आधी आपण घेतलेला आहे उकडलेले बटाटे, इथे आपण कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि इथे आपण तेल गरम केलेला आहे आणि आपण आता त्यामध्ये पुऱ्या सोडणार आहोत। आणि आपण आता यामध्ये तळलेला पुऱ्या काढून घेणार आहोत। तर अशाच आपण प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत। तर हा आहे पाणीपुरी मसाला। तर आपण पाणीपुरीचे पाणी करण्यासाठी पाणी घेतलेला आहे आणि हा आपण मसाला घेतलेला आहे तो आपण यामध्ये मिक्स करणार आहोत। तर असं आपण आता सगळं मिक्स करणार आहोत। तर अशा प्रकारे आपलं पाणीपुरीचे पाणी तयार झालेले आहे। अशा प्रकारे आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून तयार आहेत। तर इथे आपण बटाटे जे उकडलेले होते ते सोलून घेतलेले आहेत आणि आता आपण ते खिसणीने बारीक करणार आहोत। तर या आहेत आपल्या शेफ माझी आई। तर आजपर्यंत जेवढ्या रेसिपी तुम्ही बघितल्या तर त्या माझ्या आईने म्हणजेच आपल्या शेफने तयार केलेल्या होत्या। तर आता आपण लसूण घेतलेला आहे सोलून आणि आता आपण त्याला बारीक करणार आहोत। आता आपण तेल गरम ठेवलेलं आहे आणि आपण आता त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत, त्यानंतर जिरे, त्यानंतर बारीक केलेला लसूण आणि हे आहे रोजच्या वापरातलं तांबडं तिखट। आणि आता आपण बटाटा त्यामध्ये टाकणार आहोत। आपण हे सगळं मिक्स करून त्यामध्ये आता पाणी ओतणार आहोत। आणि हे आपण घट्टसरच मिश्रण ठेवणार आहोत। आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत। आता आपण इथे पुऱ्या एका साइडून फोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्यामध्ये चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपण त्यामध्ये शेव टाकणार आहोत। आता आपण यामध्ये बटाट्याचा रस्सा केला होता तो टाकणार आहोत आणि आता पाणीपुरीचे पाणी टाकणार आहोत। तर अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार आहे। तर आपली पाणीपुरी एकदम छान झालेली आहे। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि छान कमेंट करा। आणि हो, तुम्ही पण खायला या।